नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्समधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय शिकत आहोत, ज्याच्यामध्ये आपण टॉपिक नंबर फर्स्ट पूर्णपणे अभ्यासलेला आहे आणि त्या टॉपिकचे सगळे व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. त्याचबरोबर आपण आता टॉपिक नंबर 2 सुरू केलेला आहे आणि याच्यामध्ये आपण या टॉपिकचा थेअरी पार्ट प्लस आपण सुरुवातीचे 5 सॉल्व प्रॉब्लेम समजून घेतलेले आहेत. तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल नंबर 6 समजून घेणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने. तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट मला तुमच्याशी डिस्कस करायची. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनलवर मी तुम्हाला 12वी कॉमर्समधील अकाउंट या विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. परंतु तरी देखील काही विद्यार्थ्यांचे पर्सनल क्वेश्चन्स असतील किंवा मी या व्हिडिओमध्ये ज्या नोट्स अवेलेबल करून देतो, मी काही ऑनलाईन टेस्ट घेतो, काही टॉपिक वाईज युनिट टेस्ट घेत असतो आपण, त्याच्यानंतर काही महत्त्वाच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या मी ॲप्लिकेशनला अवेलेबल करून दिलेल्या आहेत. टाईम मॅनेजमेंट कसं करायचं, माझ्याशी 1 to 1 तुम्ही इंटरॅक्ट करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण एक ॲप्लिकेशन तयार केलेलं आहे आणि त्या ॲप्लिकेशनला तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन होता येऊ शकतं. पण त्याची एक नॉमिनल फी आहे ॲप्लिकेशनला रजिस्ट्रेशनची. तर तुम्हाला जर त्या ॲप्लिकेशनमध्ये एंटर होऊन माझ्याशी 1 to 1 इंटरॅक्ट करायचं असेल तर मी त्या रजिस्ट्रेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते रजिस्ट्रेशन करू शकता. आमची टीम तुम्हाला फोन करून तुम्हाला त्या ठिकाणी त्या ॲप्लिकेशनला इन्क्लूड करून घेईल. तर सुरू करूया आपले एक्झाम्पल नंबर 6. फर्स्टली आपण काय करायचं, एक्झाम्पल पूर्णपणे रीड करून घ्यायचं, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सॉल्व करायला सुरुवात करायची. तर काय सांगितलंय, द फॉलोइंग आर द डिटेल्स ऑफ सबस्क्रिप्शन. आपल्याला काय सबस्क्रिप्शनच्या संदर्भातल्या डिटेल्स दिलेल्या आहेत. ॲज पर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, म्हणजे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटवरून सबस्क्रिप्शन किती आहे त्याची डिटेल दिलेली. आता याच्यामध्ये आपल्याला जे सबस्क्रिप्शनच्या डिटेल्स दिलेल्या त्याने पहिलेच वाक्य सांगितले, सबस्क्रिप्शन रिसिव्ड ड्युरिंग द इयर 2018-19. म्हणजेच काय, आपलं वर्ष समजून घ्या की 2018 आणि 19 हे आपलं करंट इयर आहे. हे कोणतं वर्ष आहे? करंट इयर आहे. तर प्रिव्हियस इयर कोणतं असणार आहे, त्यालाच आपण लास्ट इयर म्हणू, तर ते असणार आहे 2017 आणि 18, म्हणजे 31 मार्च 2018ला ते संपेल. आणि नेक्स्ट इयर जे असणार आहे ते नेक्स्ट इयर असणार आहे आपलं 2019 आणि 20 अशा पद्धतीचं. म्हणजे इथे जर तुम्हाला कोणी विचारलंय की बाळांनो तुमचं हे वर्ष कधी सुरू होतंय, प्रिव्हियस इयर 2017, म्हणजे तुम्ही काय सांगतील 1/4/2017ला सुरू होतंय सर आणि 31/3/2018ला संपतंय. करंट इयर कधी सुरू होतंय तर तुम्ही काय म्हणणार 1/4/2018ला सुरू होईल सर आणि संपेल कधी 31/3/2019ला. नेक्स्ट इयर कधी सुरू होईल सर 1/4/2019ला सुरू होईल आणि संपेल कधी 31/3/2020ला संपेल. तर या डेट मी तुम्हाला मुद्दामहून सांगितलेले आहेत कारण की ह्या डेटवरच आपल्याला करंट इयर लास्ट इयरचं सबस्क्रिप्शन समजून घ्यायचं आहे. तर आपल्याला सबस्क्रिप्शन ड्युरिंग द इयर 2018-19 किती आहे, 50,000. हे आपलं जे सबस्क्रिप्शन असणार आहे हे करंट इयरचं सबस्क्रिप्शन आहे. त्याच्यानंतर पुढे बघा त्यांनी सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग ऑन 31 मार्च 2018 ₹10,000. 31 मार्च 2018 म्हणजे लास्ट इयर आउटस्टँडिंग आहे. हे जे आहे आउटस्टँडिंग हे कधीच आहे, 31 मार्च 2018चं आहे. म्हणजे बघा इथं जी तारीख आहे ना 31 मार्च 2018 या डेटचं ते असणार आहे. मग हे लास्ट इयर आउटस्टँडिंगचा इफेक्ट आपण काय करतो, एकच करतो, तो म्हणजे आपण हे गेल्या वर्षीचं सबस्क्रिप्शन आहे सबस्क्रिप्शनमधनं लेस करतो. त्याच्यानंतर पुढे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग 31 मार्च 2019 ₹20,000. हे जे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे हे करंट इयरचं आउटस्टँडिंग आहे, करंट इयर. आणि करंट इयरचे 2 इफेक्ट असतात त्या पर्टिक्युलर सबस्क्रिप्शनमध्ये, ॲड आणि बॅलन्स शीटच्या असेटला. त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स, बघा इथं काय सांगितलंय, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स ऑन 31 मार्च 2018. आता हे 31 मार्च 2018 म्हणजे हे लास्ट इयर आहे
आणि त्या ठिकाणी 15,000 रुपये ॲडव्हान्समध्ये भेटल्यात, म्हणजे मागच्या वर्षीच ॲडव्हान्समध्ये भेटले ते, म्हणजे या वर्षीचे आहेत. मग या वर्षीच्या सबस्क्रिप्शनमध्ये ते काय करावं लागतील, ॲड. लास्ट इयर प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन इफेक्ट एड, एकच सबस्क्रिप्शनमध्ये ॲड. आणि सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स ॲज ऑन 31 मार्च 2019 आणि ₹10,000 दिलेलं. तर हे करंट इयर आहे. हे काय करंट इयर प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन आहे. मग हे करंट इयरचे आपण इफेक्ट काय करणार, हे आहे करंट इयर. या करंट इयरचे इफेक्ट आपल्याला 2 करावे लागणार आहेत. पहिलं म्हणजे ते सबस्क्रिप्शनमधून आपल्याला लेस करावं लागेल आणि आपल्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहावं लागेल. तर अशा पद्धतीचा हा सोपा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले, रिक्वायर्ड प्रेझेंटेशन ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीटला कसं तुम्ही सबस्क्रिप्शन दाखवणार, कोणतं दाखवणार तेच सांगा फक्त. मी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तुमच्या समोर दाखवलेली आहे. आपण आता पहिल्यांदा काय करूया, आपलं करंट इयरचं जे सबस्क्रिप्शन आहे कोणतं, सर या ठिकाणी दिलेलं की बाबा सबस्क्रिप्शन रिसिव्ड ड्युरिंग द इयर 18-19, या वर्षीचं जे सबस्क्रिप्शन आपल्याला त्यांनी दिलेलं आहे इथं, तर ते 50,000 हे करंट इयरचं सबस्क्रिप्शन आहे. हे आपण सबस्क्रिप्शनला लिहून घेऊ. आपण सबस्क्रिप्शनला लिहिणार बाय करंट इयरचं सबस्क्रिप्शन म्हणून बाय सबस्क्रिप्शन. सुरुवातीला इन्कम असतो सबस्क्रिप्शन, तो इन्कमला लिहिणार बाय सबस्क्रिप्शन. अमाऊंट त्याची इनरला लिहून घेऊया ₹50,000, 50,000. देन नेक्स्ट त्यांनी बघा पुढे काय सांगितलं, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग 31 मार्च 2018, म्हणजे हे जे सबस्क्रिप्शन आहे 10,000 आउटस्टँडिंग, हे 2018चं म्हणजे कधीचं आहे, लास्ट इयरचं आहे. आणि लास्ट इयर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणजे लास्ट इयर आउटस्टँडिंग इन्कमचा इफेक्ट एकच, तो त्या वर्षीचा इन्कम नाही, म्हणजे आपल्या करंट इयरचा इन्कम नाही, लास्ट इयरचा आहे. म्हणून त्या सबस्क्रिप्शन मधून आपण काय करणार, लेस करणार. म्हणून इथे लिहिताना लिहायचं लेस आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन इंटू ब्रॅकेट लिहायचं लास्ट इयर आणि अमाऊंट देणार ₹10,000. आणि बघा हे 10,000 जर 50,000 मधून वजा झाले तर आपल्याला इनरलाच आपण याची टोटल घेणार आहोत ₹40,000. तर अशा पद्धतीने सबस्क्रिप्शन लिहून लास्ट इयर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन त्यातून लेस केलं. इथपर्यंत आय होप क्लिअर आहे. नेक्स्ट पुढे बघूया. पुढे काय सांगितलेलं आहे बघा त्यांनी की सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग म्हटले, आउटस्टँडिंग 31 मार्च 2019 ₹20,000 हे करंट इयर सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे. करंट इयरचा इन्कम आउटस्टँडिंग असेल तर आपण इफेक्ट 2 करतो, त्या पर्टिक्युलर इन्कम मध्ये ऍड, म्हणजेच आपल्या सबस्क्रिप्शन मध्ये काय म्हणणार, ऍड म्हणणार आपण आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आणि इंटू ब्रॅकेट म्हणतो मी करंट इयर, CY मीन्स करंट इयर, अमाऊंट ₹20,000 आणि इनरला लिहून आपण याची टोटल इनरलाच दाखवणार आहोत. बघा 40,000 मध्ये 20,000 जर ऍड झाले तर इनरला आपली टोटल येईल ₹60,000. इनरलाच टोटल येणार आहे 60,000. तर अशा पद्धतीने हे सबस्क्रिप्शन 60,000 इनरला आलं. आता ह्या आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन करंट इयरचा एक इफेक्ट त्या सबस्क्रिप्शन मध्ये ऍड केला, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहायचा, बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचा, बॅलन्स शीटच्या असेट लिहायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, अमाऊंट लिहिणार ₹20,000 आउटर कॉलमला, ₹20,000 आउटर कॉलमला, इंटू ब्रॅकेटला करंट इयर, CY मीन्स करंट इयर. आय होप क्लिअर आहे. नेक्स्ट पुढे त्यांनी बघा काय सांगितलेलं आहे की सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स 31 मार्च 2018चं सबस्क्रिप्शन ॲडव्हान्स मध्ये रिसिव्ड आहे. म्हणजे हे जे सबस्क्रिप्शन 31 मार्च 2018 जे ₹15,000 आपल्याला त्यांनी ॲडव्हान्स मध्ये रिसिव्ड म्हटलेले, हे 15,000 18चे रिसिव्ड आहेत, म्हणजे लास्ट इयरचे प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन आहेत. मग लास्ट इयर प्री रिसिव्ड आहेत म्हणजे मागच्या वर्षीच 15,000 भेटले, ते या वर्षीचे भेटले म्हणून मागच्या वर्षी प्री रिसिव्ड आहेत. मग आपल्याला ते या वर्षीचं सबस्क्रिप्शन आहे, या वर्षीचं इन्कम आहे, या वर्षीच्या इन्कम मध्ये तो ऍड करावा लागेल. म्हणून आपण जिथं सबस्क्रिप्शन लिहिले आपण इन्कम साईडला, याचा एकच इफेक्ट आहे सबस्क्रिप्शन मध्ये ऍड, त्या ठिकाणी याचं लिहायचं ऍड प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन, इन शॉर्ट लिहितो मी सबस्क्रिप्शन आणि कंसात लिहिणार लास्ट इयर आणि अमाऊंट आहे त्याची ₹15,000 ₹15,000 आणि ₹15,000 याच्यामध्ये ऍड होतील तर इनरला आपल्याला आता सबस्क्रिप्शन भेटणार आहे 60 + 15 ₹75,000 ₹75,000 अशा पद्धतीने याचा एकच इफेक्ट असणार आहे. आणि लास्ट त्यांनी आपल्याला सांगितले की सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स मध्ये भेटले ॲज ऑन 31 मार्च 2019 म्हणजे करंट इयरचं. मग करंट इयरचं म्हणजे या वर्षी आपल्याला पुढल्या वर्षीचे 10,000 भेटले, म्हणजे हा पण या वर्षीचा इन्कम नाहीये, म्हणजे या वर्षीचा इन्कम नाही म्हणलं सबस्क्रिप्शन मधून लेस करणार आपण. मग सबस्क्रिप्शन कडे जायचं त्या ठिकाणी म्हणायचं लेस प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन, कंसात लिहायचं करंट इयर
आणि अमाऊंट आपण त्याची लिहिणार ₹10,000. 10,000 रुपये वजा होतील बघा 75,000 मधून. तर आपल्याला टोटल आउटरला आता सबस्क्रिप्शन त्या पूर्ण वर्षभराचं ₹65,000 ॲज अ इन्कम म्हणून दिसणार आहे. आणि हे प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन 10,000 आपला या वर्षीचा इन्कम नाही, भविष्यातलं इन्कम आहे. म्हणजे ती लॅबिलिटी आपल्याला म्हणून गृहीत धरावी लागेल आणि बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहिणार आपण प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन. अमाऊंट ₹10,000 आपण आउटरला लिहून टाकणार. आणि अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण समजून घेतलेला आहे. याच्यामध्ये फक्त सबस्क्रिप्शनशी रिलेटेड इन्फॉर्मेशन होती. करंट इयर आउटस्टँडिंग, लास्ट इयर आउटस्टँडिंग, करंट इयर प्री रिसिव्ड, लास्ट इयर प्री रिसिव्ड अशा ॲडजस्टमेंट होत्या. त्या मी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगितलेल्या आहेत. हा प्रॉब्लेम अतिशय छोटा होता, आपण समजून घेतलेला आहे. आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम समजलेला असणार आहे. जर तुम्हाला माझी शिकवण्याची मेथड, समजून सांगण्याची मेथड, शिकवणं जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये मी कॉमर्सवाला मास्तर इथंच थांबतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल समजून घेणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.